गायकर कंपनीकडून या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची काहीशी व्यूहरचना देखील केली गेलेली आहे। क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून फील्ड सजवली गेलेली आहे। या ठिकाणी स्पर्धेचा नियम आहे की 50चा खेळाडू हा सलामीसाठी येईल, त्यानंतर वन डाऊनसाठी 45 प्लसचा खेळाडू असणार आहे आणि जो 50चा फलंदाजी करेल तो गोलंदाजी करणार नाही आहे, त्याच्या जागेवर दुसरा 50चा गोलंदाज वापरावा लागणार आहे। असं काहीच नियमांची या ठिकाणी अंमलबजावणी केली गेलेली आहे। या आयोजकांच्या माध्यमातून 40+ रायगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025 हे दिमागदार आयोजन या ठिकाणी सर्व 40+ चे अधिकारी सदस्य यांच्या माध्यमातून हा दिमागदार आयोजन आपण या मैदानावर पाहतोय। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आणि फलंदाजी मार्कवर फलंदाज आपण या ठिकाणी सज्ज होताना पाहतोय। तर फलंदाजीसाठी आलेला आहे प्रशांत आणि सचिन। अनिल वाघे यांनी पहिला चेंडू फेकला, चेंडू हवेत उंच माझा झोका आणि जमिनीला बसलाय ठोका। तद्वर दुसरी धाव देखील करण्याचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण केली। 2 धावेने धावफलक ओपन झालंय। असं वाटलं होतं की एका धावेवर समाधान मानावं लागेल, परंतु क्षेत्ररक्षकांची त्या ठिकाणी झालेली तुतुमयमय याचा पुरेपूर फायदा उचलला गेलाय फलंदाजांच्या माध्यमातून। फलंदाजाने हे हेरलं की क्षेत्ररक्षक थोडासा गाफील आहे, त्याचा पुरेपूर फायदा घेऊया आणि त्या ठिकाणी पुरेपूर फायदा घेतला। एक छोट्या स्वरूपाची धाव आपल्या अकाउंटमध्ये एक्स्ट्रा वाढवली गेली, म्हणजे 2 धावसंख्या या चेंडूवर जोडल्या गेल्यात। या ठिकाणी चेंडू टोलवला, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार। धावफलकाला पुढे उभारी मिळेल, धावफलक जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवर। आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला आणि 3 चेंडू मागे 4ची सरासरी पाहायला आपल्याला या ठिकाणी मिळते, कारण पहिल्या चेंडूवर 2 धावसंख्या काढल्या होत्या, त्या तदनंतर षटकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर चौकार लगावला गेलाय। का आपल्यातून दर्जाची फलंदाजी होताना पाहतोय प्रशांत या फलंदाजाच्या माध्यमातून। कोण म्हणेल हा खेळाडू 50+ असेल, आक्रमण चढवला जातोय। 50+ एज असताना देखील या दर्जाची फलंदाजी जर या फलंदाजाच्या माध्यमातून होत असेल तर हा खेळाडू 20 तर 30 या एज मध्ये काय फलंदाजी करत असेल। या ठिकाणी चेंडूला भिडकावला, चेंडू हवेत लॉंग ऑन रिजन मध्ये पकडला जाईल झेल। या ठिकाणी संपेल खेळ। प्रशांत या फलंदाजाचा बॅक टू पेव्हिलियन डीजे।
जाणारा चेंडू होता. पॉइंट रिझल्ट निवडण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाजाच्या माध्यमातून, मात्र या ठिकाणी चकवलं गेलंय, हुकवलं गेलंय. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावले. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क जुळला नाही. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला फील्ड करेल तद्वर एक धावसंख्या सहजगत्या प्राप्त केली जाईल. एक षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 13 अशी धावसंख्या धावपटलावर आपण पाहतोय. डीजे मिड विकेट मध्ये दिसतोय. या ठिकाणी शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. चेंडूला पकडेल. माघारी परतावं लागेल. फलंदाज सचिन. बॅक टू पेव्हिलियन. डीजे पंच काय शंका आहेत का? जय आउट झालेला आहे या ठिकाणी. शेवटच्या चेंडूला 1 रन घेतले आणि जय माघारी परतलाय. सचिन अद्यापपर्यंत मैदानात तैनात आहे आणि हेमंत हा फलंदाजी मार्कवर आपण मार्गस्थ होताना पाहतोय. आक्रमण चढवावा लागेलच. या ठिकाणी संघाचा संघनायक आलेला आहे आणि या ठिकाणी आल्या पावली परततोय माघारी. बॅक टू पेव्हिलियन. मोठा झटका म्हणावा लागेल. संघाचा सरसेनापती माघारी परततोय. डीजे एक पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेची होती.
मोठा फटका खेचण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला, मात्र बॅटची इनेरेज लागून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. माघारी परतावं लागलं. संघाचा सरसेनापती गेल्यानंतर या ठिकाणी मोठी झुंज द्यावी लागेल येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला. या ठिकाणी येतोय अजय एजाज शेख. एजाज शेख या ठिकाणी आपण पाहत होतो हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होता गोलंदाज. अगदी चांगल्या पद्धतीचा चेंडू फेकला होता. अमोल गौरी या गोलंदाजाने काय कमबॅक केलंय. पहिल्या षटकामध्ये 13 धावसंख्या खर्च झाल्या होत्या, परंतु या षटकामध्ये काय अफलातून दर्जाची गोलंदाजी. या ठिकाणी कव्हर रिझन निवडला, चेंडूला पाठवणे सीमारेषा पार. चौकार. देश चालवायचा असेल तर सुयोग्य प्रशासन हवं आणि इतिहास घडवायचा असेल तर छत्रपती शासन हवं. छत्रपती शासन हवं. या ठिकाणी आपण पाहतोय नितीन हा फलंदाज आहे. या ठिकाणी काय अफलातून दर्जाचा शॉट त्याच्या बॅट्समधून या ठिकाणी पाहायला मिळालं. लॉफ्टॅट कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी केलं गेलं त्याच्या माध्यमातून. या ठिकाणी काय अफलातून दर्जाचा चेंडू. या चेंडूची जितकी प्रशंसा करावी तितकी कमी, कारण ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता. त्याला कट करण्याचं भाग पाडलं होतं फलंदाजाला, मात्र चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन त्यांनी प्रवास पूर्ण केला. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली 17 धावसंख्या. या षटकामध्ये 4 धावसंख्यात फक्त खर्च केला त्या गोलंदाजाने आणि या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क या ठिकाणी जुळला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी आपण धावपटल जर पाहिला तर 3 बाद 17 अशी धावसंख्या. डीजे समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक होईल, त्यामध्ये आपण गेम प्लॅन करा. टाइम आउट असणार आहे त्यावेळी काय व्यूह रचना करायची असेल ती तुम्ही करा. तर या ठिकाणी गायकर कन्स्ट्रक्शनसाठी जे खेळाडू खेळतात त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे की त्यांच्या पॅकरकडून ही सुवर्ण संधी दिलेली आहे की कोणताही गोलंदाज गायकर कन्स्ट्रक्शनमधला 3 विकेट लगातार काढेल त्याला 2000चं तब्बल पारितोषिक, आणि फलंदाजीला आल्यानंतर 3 लगातार षटकार लगावले तरी पण 2000चं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. गोलंदाजी मार्गावर जयदास पाटील. राईटम फास्ट गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय जयदास. फलंदाजी मार्कवर असं वाटलं होतं की नितीन हा आक्रमक झालाय, परंतु 4 चेंडूंचा सामना केला नितीन या फलंदाजाने आणि धावसंख्या देखील जमवली 4. परंतु त्याचे बॅटचा जो फ्लो बघितला तर निश्चितच मोठे फटके मारण्याची क्षमता असणारा हा फलंदाज आहे नितीन. त्यांनी जे 4 चेंडू फेस केले त्या 4 चेंडू मागे 1 चौकार पटकवलाय, परंतु त्या पुढे देखील जर त्यांनी चेंडू खेळले तर निश्चितच धावसंख्येला चांगली उभारी देणारा हा खेळाडू ठरेल. परंतु सचिन अद्यापपर्यंत एकही चेंडूचा सामना केला नाही. सलामीसाठी आलेला हा फलंदाज आहे सचिन जर पाहायला गेलो तर इंटरनॅशनल क्रिकेटमधील मोठा नाव, क्रिकेटचा देव मानला जातो सचिन रमेश तेंडुलकर.
या ठिकाणी मानवंदना दिली गेली सचिन रमेश तेंडुलकर यांना या षटकाराने. हा षटकार जातो सीमारेषा पार. आक्रमण चढवलं गेलं आणि चेंडू सरळ सीमारेषा पार करण्यात यश प्राप्त केलंय सचिन या फलंदाजाने. आक्रमण चढवतोय सचिन हा फलंदाज. हा देखील चेंडू भिडकावलाय. का मी इतक्या वेळ थांबलोय याचा पुरेपूर उत्तर देतोय सचिन हा फलंदाज. काय लॉफ्टेड शॉट या ठिकाणी स्ट्रेट ड्राईव्ह केलं गेलंय सचिन या फलंदाजाच्या माध्यमातून. डीजे कसं चेंडू पिचवर पडल्यानंतर कुठल्या दिशेला वळतात कुठल्या दिशेने जातात याचा पुरेपूर त्याने अभ्यास केला आणि तदनंतर स्ट्राईकला आल्यानंतर 2 चेंडूच फेस केलेत. परंतु या 2 चेंडू मागे दाखवले आपल्यामधली गुणवत्ता आपल्यामधला कौशल्य. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 29च्या घरात. अगदी उभारी मोठी उभारी म्हणावी लागेल कारण एकंदरीत आपण जर पाहायला गेलो तर 13 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये 17 धावसंख्येवर होता आणि या षटकामध्ये आपण पाहतोय 29 धावसंख्या धावपटलावर अर्जित केली. 2 चेंडूंचा खेळ झालाय. चला मैदानात चेंडू पुरवायचा आहे. हा यात जर रन रेटने चालला तर 62 धावसंख्येपर्यंत मजल मारू शकतो. मेडिटेक स्पोर्ट रायगड हा संघ. असं वाटलं होतं की हेमंत माघारी परतल्यानंतर बॅकफुटवर जाते की काय हा संघ, परंतु आक्रमण चढवलं गेले सचिन या फलंदाजाच्या माध्यमातून. आणि जयदास यांची दशा वाईट करून टाकलेली आहे 2 चेंडू मागे जर आपण एकंदरीत पाहायला गेलो तर. स्लोवर पद्धतीचा चेंडू या ठिकाणी फेकला गेलाय मात्र ऑफस्टिकला सोडून जाणारा चेंडू होता. पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी वाईट चेंडू घोषित करण्यात येतो. एक्स्ट्रा धावेने दंडित केला जाईल गोलंदाजाला. 1 धावसंख्येची भर पडेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 या धावसंख्येवर. पुढे चेंडू जयदास यांच्या माध्यमातून फेकला जाईल. या ठिकाणी पुरेपूर आपल्या आता गुणवत्ता आणि कौशल्याचा वापर करतोय कारण गती दिली होती मागच्या 2 चेंडू मागे 2 षटकार लागवले होते. आता चेंडू मधली गती काढून घेतली. स्पिन पद्धतीचे चेंडू आता फेकले जातात मैदानावर कारण त्याने हेरलंय की सचिन या फलंदाजाला फास्टेट चेंडू फेकणं निश्चितच महागात ठरणार आहेत कारण आक्रमण चढवतोय. तर त्याने चेंडू मधली गती काढून घेतलेली आहे. या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट म्हणावा लागेल. रिव्हर्स शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव देखील सहजगत्या प्राप्त केली जाईल. लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चेंडू येईस तोपर्यंत वाट पाहत राहिला क्षेत्ररक्षक, परंतु वाट पाहिली नाही. फलंदाजाने 2 धावा चोरट्या स्वरूपात या ठिकाणी प्राप्त केल्यात आणि या 2 धावेने धावफलक पुढे गेलाय. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली 32. अद्यापर्यंत या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडू मागे किती धावसंख्या जमवली जाईल सचिन या फलंदाजाच्या माध्यमातून. थोडासा रनअप मध्ये ताळमेळ चुकलंय आणि पुन्हा एकदा आपल्या रनअप मार्कवर जातोय जयदास. या ठिकाणी चेंडूला भिडकवलंय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. माघारी परतावं लागेल सचिन या खेळाडूला. डीजे
फेकला जाईल. या ठिकाणी चेंडूला टोलवलंय, चेंडू जाईल सीमारेषा पार. पंचांचा इशारा येईल. षटकार षटकार. हे जो 40 अभाव आहे म्हणजे 40+ आहेत आणि या रखरखत्या उन्हामध्ये ते सामने खेळतात. आपली तेवढी कॅपॅसिटी नाही आहे. जर आपण पाहायला गेलो तर आपण या रखरखत्या उन्हामध्ये खेळू पण शकत नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये ते या ठिकाणी आपला सातत्यपूर्ण खेळ करताना आपण या ठिकाणी मैदानांवर पाहतो. काय एनर्जी असेल. ते म्हटलं जातं ना, कर्म अगर सच्चा हो तो कर्म कहाँ निष्फल होगा, हर संकट का हल होगा, आज नहीं तो कल होगा. सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा, नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. हम क्यों सोचे राह सरल होगा. या ठिकाणी आपण पाहतोय जर आपल्याला चमकायचं असेल तर सूर्यासारखं जलावं लागेल. या ठिकाणी चमकण्यासाठी जल्लं जातोय रखरखत्या उन्हामध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मार्गस्थ होईल वासुदेव. कोंडिलकर संघनायक या संघाचा. सुरेख शॉट अटेम्प्ट केलाय, कव्हर ड्राईव्ह केलंय. चेंडूमध्ये गती कमी या ठिकाणी पाहायला मिळाली, कारण असं वाटलं होतं चेंडू सीमारेषा पार होईल, परंतु चेंडू पडल्यानंतर चेंडूमधली गती कमी झाली आणि क्षेत्ररक्षक तद्वार चेंडूवर आला आणि चेंडूला पकडलं गेलंय आणि 2 धावा सहजगत्या धावपटलात जोडल्या गेल्यात. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल 40. या ठिकाणी पॉइंट रिझन निवडलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर जातोय, तद्वर या ठिकाणी प्रवास पूर्ण केला जाईल चेंडूने आणि सीमारेषा पार होईल हा चेंडू. या 4 धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. धावपटलावरला एक आकार प्राप्त होईल 44. 44 लॉस ऑफ 4 विकेट. काय समीकरण जुळलंय. 44 लॉस ऑफ 4 विकेट आणि षटक देखील 4थं मार्गस्थ आहे. चांगला समीकरण या ठिकाणी जुळून आलंय. 4थं षटक, 44 धावसंख्या, 4 विकेट गमावलेत. रन रेट 13.15च्या सरासरीने चालतोय. या ठिकाणी आपण पाहतोय मेडिटेक स्पोर्ट रायगड हा संघ. या संघाचा संघ मालक काय शांत आणि संयमी संघनायक. मी त्यांना ऑक्शनमध्ये पाहिलं होतं. या ठिकाणी चेंडूला टोलवलं गेलंय. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला पकडेल, तद्वर 1 धावसंख्या सहजगत्या प्राप्त केली जाईल. एकेरी धावेने आता या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केली जाते.
45 धावसंख्या धावपटलावर जाऊन पोहोचलेली आहे. संघाचा संघनायक गोलंदाजी मार्कवर वासुदेव. या ठिकाणी चेंडूला लॉफ्ट केलंय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात पाहिलं जाईल आणि त्या ठिकाणी इशारा येतोय. विकेट प्राप्त होतोय. काय क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. असं वाटलं होतं चेंडू सीमारेषा पार होईल, परंतु ऐन वेळेवर या ठिकाणी जंप घेतली गेली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि चेंडूला पकडलं गेलं. बॅक टू पेव्हिलियन जावं लागेल. तिसरी मॅच खेळली का चौथी मॅच खेळली सर? आता आम्हाला खेळायचं ना तर आमचे प्लेयर गेले. संजय बॅक टू पेव्हिलियन. काय असं आहे का? आता आम्ही जिंकलो. माजी सरपंच गजाननजी मोकल कांबार्ली यांचं शुभ आगमन आहे. मोरे मैत्री ग्रुपचे आयोजक अमोल दलबी साहेबांचं शुभ आगमन आहे. मैत्री ग्रुपचे अध्यक्ष निखिलजी ज्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा पूर्व विभागामध्ये संपन्न होत आहे ते सातत्याने अर्थात पूर्व विभागातील स्कोररच्या भूमिकेमध्ये सातत्याने असलेले नागले काका प्रवीण शेलके यांचं देखील शुभ आगमन आहे. अशा सर्व दिग्गज मान्यवरांचं आम्ही मनापासून खूप खूप धन्यवाद मानतोय. आपण आलात आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. या ठिकाणी आपण पाहतोय की विकेटची पडझड होताना पाहतोय. बॅक टू बॅक 2 विकेट गमावल्या गेल्यात. मेडिटेक स्पोर्ट रायगडच्या बाजूने, कारण धावसंख्या चांगली होती. जर आपण एकंदरीत पाहायला गेलो तर 3 षटकांची समाप्ती झाली होती आणि 3 षटकामध्ये 38 धावसंख्या धावपटलावर जोडल्या गेल्या होत्या. परंतु आत्ताच्या घडीला जर आपण पाहायला गेलो तर धावसंख्या रोखल्या गेल्यात. कर्णधार वासुदेव कोंडिलकर यांच्या माध्यमातून काय अफलातून दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिला चौकार खाला होता, तदनंतर काय कमबॅक म्हणावा लागेल गोलंदाजाचा. या ठिकाणी स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला गॅदर केला आणि स्टंप करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र या ठिकाणी बचावले गेले. तर फलंदाज 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या जोडल्या गेल्या तर 45. एकंदरीत आपण पाहायला गेलो तर 7 धावसंख्या फक्त खर्च केल्यात आणि याच्यामध्ये एक चौकार लगावला गेला. काय अफलातून दर्जाची गोलंदाजी, काय गुणकौशल्य या गोलंदाजाकडे. का मला संघाचा संघनायक म्हणून माझी निवड केली गेलेली आहे याचा उत्तम उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की माझं नाव मोठं नाही, माझं काम मोठं आहे हे या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे गोलंदाज वासुदेव कोंडिलकर याने. आता थोड्या वेळापूर्वी शुभ आगमन ज्यांचं झालं गजाननजी मोरे माजी सरपंच कांभारली, MD शेठ मैत्री चषक अध्यक्ष मंगेशजी पाटील, स्वप्नीलजी खामकर, निखिलजी पाटील मैत्री चषक आणि प्रवीण नलावडे यांचं शुभ आगमन अतिथी कक्षामध्ये आहे. त्यांचं आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत. मानाची अभिमानाची स्पर्धा इथे पाहतोय आपण. आदरणीय सन्मान्य सर्व आमचे बायबी पाटील साहेब असेल, अण्णाजी गावडे, मर्पी शेठ क्रियाडो, विजयजी खिल्लारे, सूर्यकांत म्हसकर, संदीपदादा पाटील, शशिकांत भंडारकर, विनायकदादा पाटील, गोपीनाथ शेठ मोकल, संतोष मात्रे, विजय पाटील, शशांक शेट्टी, विनोद पाटील, JK अशी सर्व ही दिग्गज स्टार कास्ट. सचिनजी गुलिंबडे यांचं देखील शुभ आगमन आहे. अमरापूर विभाग 40+ अध्यक्ष त्यांचं देखील सहर्ष स्वागत. बोलूया मैदानाकडे निकेतजी मोकल यांच्या आवाजातून. या ठिकाणी आपण पाहतोय अगदी आव्हान मोठं होईल असं वाटलं होतं. 62ची तरी सरासरी गाठली जाईल असं प्रोजेक्टर स्कोर सांगत होता, मात्र या ठिकाणी रोखलं गेलंय, थांबवलं गेलंय. या ठिकाणी राम गोलंदाजी मार्कवर, परंतु या ठिकाणी चुका क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी केल्या गेल्यात. DJ मास्टरला देखील या ठिकाणी संधी दिली जाईल. DJ
करत असतो, परंतु आपल्याला जे तैनात केलेले आहेत ते क्षेत्ररक्षणासाठी, त्याला साजेशी साथ देण्यासाठी, ती साथ या ठिकाणी कुठेतरी मिळताना आपण पाहत नाही आहोत. गायकर कंपनीकडून या ठिकाणी चुका केल्यात आणि त्या चुकांचा पुरेपूर फायदा उचलला गेला. चेंडूला आउट ऑफ पार, सीमारेषा पार षटकार लगावला गेलाय. डीजे मास्टरला पुन्हा एकदा संधी दिली जाईल. डीजे करावा लागेल. अद्यापर्यंत 4 चेंडू शिल्लक आहे, तर कमबॅक करणं गरजेचं असेल. परंतु या ठिकाणी मी म्हटलं होतं मागच्याच वेळी की नितीन हा 4 चेंडू खेळला होता आणि 4 धावसंख्या काढल्या होत्या, परंतु मी म्हटलं होतं या फलंदाजाचा बॅट फ्लो सांगून जातोय की हा किती आक्रमक फलंदाज आहे. आणि त्याचा ज्वलंत उदाहरण आपण मैदानावर पाहतोय. काय आक्रमण चढवलं गेलंय राम या गोलंदाजावर. 9 चेंडू आणि 21 धावसंख्येची आता खेळी करतोय हा फलंदाज. बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच करतोय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला पकडेल, तद्वारे 1 धावसंख्या सहजगत्या प्राप्त केली जाईल. 1 धावसंख्येने धावफलक पुढे जाईल, धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल. 56 आपतक 56 अशी धावसंख्या धावपटलावर जोडली गेली. नाना पाटेकर यांचा पिक्चर आला होता आपतक 56. तिची या ठिकाणी धावसंख्या जोडली जाते आपतक 56. 56 लॉस ऑफ 6 विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. राम हा गोलंदाजी मार्कवर मार्गस्थ. या ठिकाणी दिशा भरकटली आणि एका धावेने दंडित केलं गेलं. नियमांचा उल्लंघन आहे. जिथे जिथे आपण नियमांचा उल्लंघन करतोय तर शासनाच्या माध्यमातून देखील आपल्याला दंड भोगावा लागतो. तर या ठिकाणी गोलंदाजाला देखील दंडित केलं गेलं एका धावेने. 1 धावेने धावफलक पुढे जातोय. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 57. 57 या ठिकाणी फाईन लेग रिझन निवडला. चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. डीजे धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 61. आता प्रोजेक्टर स्कोर काय सांगतोय की ती 65 धावसंख्या होऊ शकेल. 2 चेंडू बाकी आहेत म्हणून 65 धावसंख्येपर्यंत पोहोचू शकेल. मेडिटेक स्पोर्ट रायगड हा संघ. 2 षटकार जर लगावले गेले तर 73 धावसंख्येपर्यंत जाऊ शकेल. परंतु 2 षटकारांत सोडा 2 चौकार जरी आले तरी संजीवनी देणारे चौकार असणार आहेत. या ठिकाणी गली रिजन मध्ये निवडलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. मी म्हटलं होतं 2 चौकार जरी आले तरी एक संजीवनी देणारे चौकार ठरतील आणि या चौकाराने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 65 लॉस ऑफ 6 विकेट. या ठिकाणी आपण पाहतोय या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू फेकला जाईल. राम यांचं काम साजेसं झालं नाही आहे. नाव मात्र राम आहे. निश्चितच अडचणच या ठिकाणी सापडलेला आहे गायकर कंपनी हा संघ. असं वाटलं होतं की वासुदेव कोंडिलकर यांच्या गोलंदाजीनंतर काहीसं रोखलं गेलं, लगाम लावली गेली धावफलकाला. मात्र राम यांनी त्याच्यावर पूर्णपणे पाणी पेरलंय. शेवटचा चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता, खराब चेंडू होता, परंतु फलंदाजाला जितका फायदा उचलायचा होता तितका फायदा उचलू शकला नाही फलंदाज. या ठिकाणी बाईच्या स्वरूपात 1 धाव प्राप्त होईल आणि या इनिंगची समाप्ती देखील या ठिकाणी घोषित केली जाईल. या इनिंगच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 66 लॉस ऑफ 6 विकेट. समीकरण पहा कसं जुळलं गेलंय.
66 लॉस ऑफ 6 विकेट, 66 धावसंख्या धावपटलावर जोडल्या गेल्या. 67 धावसंख्येचा टार्गेट अचीव करावा लागेल. याच दरम्यान अमरापूर विभाग प्रीमियर लीगचे आधारस्तंभ गोपीनाथ शेठ भोकल यांच्याकडून देखील विशेष स्पर्धेला शुभेच्छा आहेत. खरं तर त्यांनी काही नियम आहेत आपल्या स्पर्धेचे, त्यांचं विशेष पुष्टी केलेली आहे आणि त्याचं विशेष धन्यवाद मानलेत आयोजकांचं त्याबद्दल. त्यांचा जो नियम आहे आपला या 40+चा, एक 50+चा जो प्लेयर आहे तो फलंदाजी करेल आणि एक प्लेयर गोलंदाजी करेल. अशा पद्धतीने दोन्ही 50+च्या खेळाडूंना संधी मिळते. आणि तिसऱ्या नंबरला 45 वयाचा खेळाडू इथे मात्र तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला येतो. तर अशा पद्धतीची जी नियमावली आहे त्या नियमावलीला विशेष त्यांनी धन्यवाद मानल्यानं पुष्टी केलेली आहे. आणि या स्पर्धेसाठी देखील शुभेच्छा दिल्या. त्यांचं डोळ्यांचं ऑपरेशन झालं आहे, ते आलेच नाही, त्याबद्दल आयोजकांची त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. धन्यवाद दादा. तर याच दरम्यान आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान आपण घेतोय. आदरणीय सन्माननीय कांभारलीचे माजी सरपंच गजानन मोरे साहेबांचा शुभ सन्मान याच दरम्यान आपण घेतोय. तर विनंती असेल माझी सतीशजी पाटील, आपण या सरपंच महोदयांचा शुभ सन्मान आपण घेतोय. अगदी आपण पाहतोय 5 वर्ष त्यांनी गावाची सेवा केली. सरपंच म्हणून त्यांची निवड या जनतेतून झाली, त्यांच्या गावाच्या जनतेने त्यांची निवड केली. तर असंच आदरणीय सन्माननीय गजाननजी मोरे साहेबांचं शुभ सन्मान घेतोय माजी सरपंच कांभारलीचे. आज शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आदरणीय सन्मान्य मंगेशभाई दलवी, किरणजी पाटील यांच्या संघासाठी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. आणि या स्पर्धेला देखील शुभेच्छा देण्यासाठी सदिच्छा भेट या स्पर्धेला गजाननजी मोरी माजी सरपंच यांचा शुभ सन्मान आपण घेतोय. विनंती करतोय गणेश भाऊंना की आपल्या शुभ हस्ते आणि महेंद्र भाऊंना की आपल्या शुभ हस्ते यथोचित मान सन्मान आपण करायचा आहे. सतीशजी पाटील 40+ पेन तालुका संस्थापक अध्यक्ष यांच्या पाठीला इथे मात्र आपण पाहते पाठीवरती शाबासकीची थाप ज्यांनी खऱ्या अर्थाने देत आहेत. आणि खांद्याला खांदा लावून त्यांचं काम करणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे गणेशजी भाऊ आणि महेंद्र भाऊ आणि अनिकेत भाऊ यांचं नाव निश्चित घेईल. त्यांच्या शुभ हस्ते सरपंच महोदयांचा यथोचित मान सन्मान केला जातो. त्यानंतर MD शेठ यांना देखील विनंती करतोय मैत्री चषकाचे अर्थात आपण पाहतोय अध्यक्ष आणि ज्यांच्या माध्यमातून पूर्व विभागामध्ये मैत्री चषक हा मोठा स्पर्धा क्रिकेटची होत असते, मोठी स्पर्धा क्रिकेटची होत असते, असे त्याचे आयोजक सर्वेसर्वा MD शेठ यांचा शुभ सन्मान आयोजकांच्या शुभ हस्ते केला जाईल. याच दरम्यान आमचे सुभाषजी शिंदे पूर्व विभागातील एक नामांकित टेनिस क्रिकेटचे गोलंदाज अनिकेत असतील, त्यानंतर गणेश भाऊ असतील, महेंद्र भाऊ असतील आणि 40+ संस्थापक अध्यक्ष पेन तालुका सतीश भाऊ पाटील हे शुभ सन्मान करत असताना MD शेठ मैत्री चषकाचे मुख्य आयोजक. त्यानंतर मंगेशभाई पाटील यांना देखील विनंती करतो आपण देखील शुभ सन्मान हा स्वीकारायचा आहे. ज्या पद्धतीने सरपंच महोदयांचा ताफा आला त्या ताफ्यामध्ये मंगेशजी पाटील देखील आपण पाहिले, त्यांचा देखील शुभ सन्मान आज या 40+ रायगड मास्टर बिग बॅश स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. पहिलं सत्र संपलं, दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल तसे निकेतजी मोकल मॅन फ्रॉम कलवे आमचे प्राध्यापक महोदय आपल्यासोबत जोडले जातील. पण तत्पूर्वी आपण मान्यवरांचा शुभ सन्मान देखील घेतोय. मंगेशजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण पाहू शकताय. आमचे महेंद्र भाऊ यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान होत असताना आणि अगदीच पाठीमागे आमचे शिंदे दादा स्वप्नीलजी खामकर यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं. स्वप्नील खामकर यांना देखील विनंती करतोय. अगदी आपण पाहतोय समर्थांचा दास हा कपालावर ठसठशीत कुंकू, समर्थांची दासभक्ती काय म्हणावी असे समर्थांचे दास स्वप्नील खामकर यांचा हा शुभ सन्मान होत असताना आपण पाहतोय. माई चुबदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा यथोचित मान सन्मान स्वप्नीलजी खामकर यांचा संपन्न होते. निखिलजी पाटील यांना विनंती करतोय मैत्री चषकाचे हे देखील आयोजक आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. डॅशिंग व्यक्तिमत्व अगदी त्या विभागामध्ये एक चांगलं नाव आहे निखिलजी पाटील यांचा शुभ सन्मान होत असताना 40+ संस्थापक अध्यक्ष सतीशजी पाटील आणि त्यांचे सर्व नोटेड हनुमान पाड्याचे त्यांचे सहकारी त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि प्रत्येक कार्यामध्ये मदत करणारं नोटेड हनुमान पाड्याचे सर्व खेळाडू प्रवीणजी नलावडे साहेबांना देखील विनंती करते आपण देखील यावं. आपण देखील हा शुभ सन्मान आज या 40+ रायगड मास्टर बिग बॅश स्पर्धेच्या आपण स्वीकारायचा आहे. सुभाषदादा शिंदेचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत, कारण पूर्व विभागातील एक नामांकित टेनिस क्रिकेटचे स्टार खेळाडू ज्यांनी 30 ते 35 वर्ष या क्रिकेटला वेचली आणि या क्रिकेटची सेवा केली आणि क्रिकेटचा आनंद ज्यांनी घेतला ते सुभाषजी शिंदे
सतीश पाटील यांना नेहमी सहकार्य करणारे सुभाष शिंदे, जसं मगाशी कर्णधार देखील जसं प्रेम 11 पूर्व विभागचे कर्णधार देखील म्हणाले की सतीश पाटील मुले मी हा परत क्रिकेटला सुरुवात केली, 2 वर्ष गॅप पडला होता, त्यांनी मला फोन केला, त्यानंतर त्यांनी प्रमोट केलं, प्रेरित केलं मला की आपण क्रिकेट खेळलं पाहिजे आणि म्हणून आज हे सर्व 40+ आणि 50+ खेळाडू या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. लेजंड खेळाडू अर्थात सुभाष शिंदे, अनंत शेठ गाताडे खालापूर 40+ रसायन विभाग 40+ दमदार अध्यक्ष आणि अर्थात ते उद्योजक म्हणून अनंत शेठ गाताडे साहेबांना देखील विनंती करतोय. आज नवीन दिवस आहे, नवीन दिवस, नवीन आजच्या टीम्स आहेत आणि या नवीन दिवसामध्ये या स्पर्धेची नवीन 4थ्या दिवसामध्ये आपण सुरुवात केली, त्याबद्दल अनंत शेठ गाताडे साहेबांचा शुभ सन्मान होते. पहिल्या दिवशी त्यांचा झाला, पण आज नवीन दिवस आणि नवीन संघ आणि अशा या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आज सर्व या मान्यवरांचा शुभ सन्मान आपण संपन्न करतोय. नोटेड हनुमानपाडा संघ आज वडाव येथे जी स्पर्धा चालू आहे तिथे मात्र नाईट स्पर्धेमध्ये खेळणार आहे, तर त्यांना देखील शुभेच्छा असतील. अतिथी कक्षामध्ये 150 रुपये कोणाचे जर खिशातून पडले असतील तर आमच्याशी संपर्क साधा. ते 150 रुपये आम्हाला एका अर्थात प्रतिनिधीने आमच्याकडे जमा केलेत. रक्कम जास्ती नाही, पण ज्याला मिळाली त्यांनी दिली, त्याचं मन मोठं आहे. हे प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा असतो आयुष्यामध्ये, तो प्रामाणिकपणा त्यांच्याकडे होता आणि म्हणून त्यांनी ते 150 रुपये आमच्याकडे जमा केलेत. तर या आपण आपले जे ज्याचे कोणाचे 150 रुपये असतील ते आपण इथे घेऊन जा. चला आपण स्पर्धेच्या माध्यमातून कुठेही जाऊ नका, बघत राहा 40+ रॅकेट मास्टर बिग बॅशची मानाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धा पेननगरीच्या आपण पाहतोय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा आहे. 2 संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये सामन्याला सुरुवात केली जाते. दुसरे सत्र सुरुवात होते. निकेश मोकल यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय की स्पर्धेचा नियम आहे की 50चा फलंदाज आणि 50चा गोलंदाज. या ठिकाणी स्ट्राईक एंडवर 50चा फलंदाज आहे रतन आणि नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय भूषण आणि गोलंदाजी मार्कवर अजय मोहिते. सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालंय. या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. सुरेख मी क्षेत्ररक्षकाची प्रशंसा करेन या ठिकाणी, कारण त्या ठिकाणी फाईन लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षण करणं सोपं काम नाही आहे, कारण यष्टीरक्षकाकडून सुटलेला चेंडू पकडणं त्या ठिकाणी अवघड काम असतं आणि त्या ठिकाणी विकेट प्राप्त झाली. डीजे मास्टरला देखील या ठिकाणी संधी दिली जाईल. डीजे खेळला जातो ना, त्यावेळी विकेट किपरच्या मागे जे क्षेत्ररक्षक असतात ते कमजोर क्षेत्ररक्षक ठेवतो, परंतु त्या ठिकाणी कमजोर क्षेत्ररक्षकांची गरज नसते. तर त्या ठिकाणी एकदम चाणाक्ष क्षेत्ररक्षक आवश्यक असतात. या ठिकाणी आपण पाहतोय सुरेख क्षेत्ररक्षणाच्या मोबदल्यात विकेट प्राप्त झाली. या ठिकाणी रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय. दुधारी तलवार लगी तो आबाद नाही तो बर्बाद. अक्षय सरांनी हा डायलॉग शोधून काढलाय आणि त्याचं आम्ही या ठिकाणी अंमलबजावणी करतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौका.
लवकर प्राप्त करायचे त्या पद्धतीने शॉट या ठिकाणी अटेम्प्ट केला गेला आणि या ठिकाणी पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सेकंड स्लिप मध्ये पकडला जाईल झेल आणि या ठिकाणी संपेल खेळ. प्रकाश या खेळाडूचा बॅक टू पेव्हिलियन डीजे. इकडं मंचकावर येऊन विराजमान व्हायचं आहे अशी आयोजकांची विनंती आहे आपल्याला. तर आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज अजय. 2 चौकार लगावले गेलेत या षटकामध्ये आणि धाव संख्या एकंदरीत जोडली गेली 9. धावपटलावर पहिला चेंडू वाईड फेकला गेला होता. या ठिकाणी गली रिजन निवडला चेंडू जाईल आपला प्रवास पूर्ण करेल सीमारेषा पार. चौकार या चौकाराने धावफलकाला एक या ठिकाणी हा चौकार लगावला गेलाय. वासुदेव या फलंदाजाच्या माध्यमातून काय गोलंदाजी केली होती वासुदेव कोंडिलकर यांनी. आता फलंदाजी करण्यासाठी आपण मैदानात पाहतोय त्याच दर्जाची फलंदाजी आपण पहिल्याच चेंडूवर पाहिली त्यांच्या माध्यमातून होताना. वासुदेव कोंडिलकर या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न परंतु माघारी परतावं लागलं. काय आपल्या फॉलोथ्रोमध्ये एज किती आहे 50+ आणि फॉलोथ्रोमध्ये झेल पकडणं निश्चितच कठीण काम असतं आणि तो झेल या ठिकाणी पकडलाय अजय या गोलंदाजाने. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली 3 गड्यांच्या मोबदल्यात 13.
या 2 धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 15. दुहेरी धावसंख्येने देखील हा जो रन रेट आहे तो अचीव करता येईल. एखादा गोलंदाजाची जर लाईन बिघडवायची असेल ना, सिंगल डबल एखादा चुकीचा चेंडू गोलंदाज फेकतो त्याच्यावर प्रहार करायचा आणि धावपटलाला एक मोठा आकार द्यायचा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे प्रवीण. आतापर्यंत 3 विकेट गमावलेत गायकर कंपनी या संघाने. पडद जरासं जड आहेत ते मेडिटेक स्पोर्ट रायगड या संघाचं. या ठिकाणी स्लोवर पद्धतीचा चेंडू फेकला गेलाय. दांड्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. बॅक टू पेव्हिलियन जावं लागेल. फलंदाज भूषण बॅक टू पेव्हिलियन. नव्हती त्याचाच पद्धतीचा चेंडू या ठिकाणी फेकला गेलाय प्रवीण या गोलंदाजाच्या माध्यमातून. या ठिकाणी स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. चेंडूने दिशा देखील या ठिकाणी बदलली. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू जाऊन थांबला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. या 1 धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 16. अगदी पिछाडीवर पडलाय गायकर कंपनी हा संघ मालकाने देखील यांच्यावर बक्षीस लावले. लगातार 3 षटकार लावलेत तर 2000 रुपयाचा पारितोषिक आहे गायकर कंपनीसाठी. 3 षटकार कोणाच्या बॅट्समधून येतील आणि ते येणं गरजेचं आहे गायकर कंपनी या संघासाठी. या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेला होता. काऊ कॉर्नर रिझन निवडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवर येईल. चेंडूला फेकेल तोपर्यंत 1 धावसंख्या सहजगत्या प्राप्त केली जाईल. या 1 धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 17. हा 17चा खतरा कोणाला असेल? 17चा खतरा म्हणजे 17 आकडा ज्या वेळी येतो ना त्या वेळी मला चांगला वाटतो, कारण माझी जन्मतारीख 17 आहे. मी दुसऱ्यांना खतरा आहे. या ठिकाणी लॉफ्ट केलंय चेंडूला मिड विकेट रिजन मध्ये. या ठिकाणी बंबई से गई दिल्ली, दिल्ली से गई पुणे, पुणे से गई पटना, फिर भी ना मिला सजना, अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली होती. काय चेंडूने आदला बदल केली होती. जुही चावला तर चित्रपटातील गाणे आठवलं या चेंडूची दिशा बघताना. तर या ठिकाणी पळून 3 धावसंख्या धावपटलावर जोडल्या गेल्यात. या ठिकाणी आपण पाहतोय की धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली 20 धावसंख्या धावपटलावर पाहतोय. या ठिकाणी चेंडूला लॉफ्ट केलंय. क्षेत्ररक्षकाला चाकावून चेंडू जायला सीमारेषा पार. चौकार पहा. तिथे काय दुखापत वगैरे नसेल ना, पाणी वगैरे असेल तर पाणी पुरवा. तिथे जरा रेस केलं तरी चालेल. या चौकाराने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 24. एकंदरीत आपण जर पाहायला गेलो तर स्कोर चांगल्या पद्धतीने चालतोय, जरी विकेट गमावल्या असल्या तरी पण. आता प्रोजेक्टर स्कोर काय सांगतो या ठिकाणी? 18 बॉल आणि 43 धावसंख्येची आवश्यकता. म्हणजे प्रतिषटक या ठिकाणी कितीची सरासरी गाठावी लागेल? प्रतिषटक 14-33 ची सरासरी. धावसंख्या धावपटला पोचलेली आहेत 24.
24 धावसंख्या. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असणार आहे संजय भगत. संजय भगत हा गोलंदाज आता मार्गस्थ होणार आहे. आणि फलंदाजी मार्कवर फलंदाज या ठिकाणी आहेत अमोल आणि प्रवीण. ही जोडी आपण मैदानात पाहतोय. यांना एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, कारण अगदी विकेटांची पडझड झाली. 4 विकेट गमावल्या गेलेल्या आहेत गायकर कंपनीच्या बाजूने. जर या ठिकाणी चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली, चेंडूवर चांगली नजर बसली, तर मोठे पटके पुढच्या षटकामध्ये देखील खेचता येतील. कारण प्रोजेक्टर स्कोर आपल्याला माहिती आहे की प्रति षटक 14.33 सरासरी गाठायची आहे, म्हणजे 15ची सरासरी म्हणूया आपण एकंदरीत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संजय भगत. या ठिकाणी सुरेख चेंडू वाईट यॉर्कर लाईनवर चेंडू फेकताना पाहतोय. ज्या ठिकाणी हात खोलणं निश्चितच कठीण काम होऊन बसलंय. फलंदाज प्रवीण यांची कॅप पाहिल्यानंतर सुनील गावस्कर यांची आठवण झाली. अनेक सामने याच कॅपवर खेळले तर सुनील गावस्कर हॅट म्हणतात याला. या ठिकाणी स्टेट ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावपाटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 25. आणि ज्यावेळी शॉर्ट अटेम्प्ट केला जातोय प्रवीण यांच्या माध्यमातून, त्यावेळी देखील सुनील गावस्कर यांची झलक त्यांच्यामध्ये पाहायला मिळते. निश्चितच त्यांचे आवडते खेळाडू असू शकतील कदाचित सुनील गावस्कर. या ठिकाणी चेंडूला पूल केलंय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. माघारी परतावा लागेल. फलंदाज अमोल. या फलंदाजाला बॅक टू पेव्हिलियन. हेमंत कोरले हे त्या ठिकाणी तैनात होते. सुरेख असं झेल पकडलं त्यांनी, कारण संघाचे संघनायक आहेत. जी कामगिरी आपल्याला बॅटमधून करायची होती ती बॅटमधून कामगिरी झाली नाही. मात्र क्षेत्ररक्षणामध्ये 100% देताना या ठिकाणी आपण पाहतोय हेमंत गोरले. डीजे बॅट्समन या ठिकाणी येतोय राम गुप्ता, ज्याने भरपूर अशी धावसंख्या खर्च केली होती. शेवटच्या षटकामध्ये 20 धावसंख्या खर्च केली होती. ती 20 धावसंख्येची भरपाई या ठिकाणी करावी लागेल. मी म्हटलं होतं राम यांचं काम व्यवस्थित झालं नाही, परंतु आत्ता ते काम चांगलं करू शकतात. कारण माणसाला दुसरी संधी मिळते त्यावेळी माणसाने झालेल्या चुकांवर पांघरून घालायचं असतं. तर या ठिकाणी चुकांवर पांघरून घालावं लागेल राम गुप्ता या फलंदाजाला. या ठिकाणी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. 14 चेंडू आणि 42 धावसंख्येची आवश्यकता, परंतु राम यांचे बॅटचा फ्लो मी पाहिलाय. आता निश्चितच एखादा चौकार एखादा षटकार येणाऱ्या या 2 चेंडू मागे आपल्याला पाहायला मिळेल. कारण फलंदाजी करण्याची क्षमता त्याच्या बॅट्समधून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. बॅट ज्या पद्धतीने फिरवली गेली, मी म्हटलं होतं की या ठिकाणी चेंडू टोलवलं गेलं होतं कव्हर रिजन मध्ये, परंतु क्षेत्ररक्षकाची प्रशंसा करावी लागेल. काय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. निश्चितच चेंडू चौकार जाणार होता, परंतु क्षेत्ररक्षकाने प्रयत्नांची पराकाष्ठा त्या ठिकाणी केली आणि निश्चितच आपल्या संघासाठी 2 धावसंख्या सेव्ह केल्यात. या ठिकाणी 13 चेंडू आणि 40 धावसंख्येची आवश्यकता.
या ठिकाणी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता. काऊ कॉर्नर रिजनमध्ये चेंडूला पकडला जाईल, फेकलं जाईल, तद्वर एक धावसंख्या सहजगत्या प्राप्त केली जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 28. म्हणजे या षटकामध्ये 4 धावसंख्या खर्च केल्या. तर गोलंदाज संजय या गोलंदाजाने काय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. संजय या गोलंदाजाच्या माध्यमातून अक्षरशः जकडून ठेवलंय. ज्या ठिकाणी प्रोजेक्टर स्कोर आपण मागच्या षटकामध्ये पाहिलं होतं, ड्रिंक्स ब्रेक होतोय, तर या ठिकाणी मैदानात पाणी पुरवायचं आहे. आप आए खुशियाँ दुगनी हो गई, लग गए 4 चांद, पूरी महफिल संवर गई. आपका हमारा साथ यूं ही बना रहे, खुदा से यूं ही दुआ करता हूँ कि सिलसिलों की घड़ी यूं ही चलती रहे, सिलसिलों की घड़ी यूं ही चलती रहे. या ठिकाणी आपल्या मान्यवरांचा इतुचित मान सन्मान केलं जातोय. शाल आणि पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत केलं गेलंय. 2 षटक आणि 39 धावसंख्येची आवश्यकता. 19.50 सरासरी गाठावी लागेल हा सामना विजयशी प्राप्त करण्यासाठी. राम याला चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मार्गस्थ होणार आहे. हेमंत गोरले म्हणजेच संघाचे संघनायक या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. गायकर कंपनीच्या बाजूने देखील वासुदेव यांनी गोलंदाजी आपल्या संघासाठी अप्रतिम दर्जाची केली होती. 7 धावसंख्या खर्च केल्या होत्या. आता हेमंत कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. फलंदाजीमध्ये दोन्ही कर्णधारांची साजेशी कामगिरी झाली नाही, परंतु गोलंदाजीमध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी होईल याची अपेक्षा करतो. या ठिकाणी चेंडूला लॉफ्ट केलंय. लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. माघारी परतावं लागेल या ठिकाणी आणि संपवलाय राम या फलंदाजाचा खेळ. डीजे तिथं या ठिकाणी जयंत पाटील यांना पाहिल्यानंतर डीजे मास्टर यांनी ओळखलंय की जयंत पाटील हे साई भक्त आहेत आणि त्यांनी तर गाणी या ठिकाणी साईबाबांचं प्रदर्शित केलं. प्रत्येक माणसावर नजर या ठिकाणी ठेवली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून आणि गाणी त्या पद्धतीने प्रदर्शित केले जातात. कालच्या दिवसामध्ये 500 रुपयाचं पारितोषिक देखील त्यांच्या डांगसाठी लाभला होता. निश्चितच कालचा दिवस त्यांचा चांगला गेला असेल. कालची रात्र म्हणावी लागेल, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये पैसे मिळाले होते. या ठिकाणी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, जोरदार प्रहार करण्याचे प्रयत्न झालेत, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. फक्त बॅट फिरवायची म्हणून फिरवली गेली, परंतु या बॅटवर जर चेंडू आला तर निश्चितच सीमारेषा पार होईल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला गेला. मिनी हेलिकॉप्टर शॉट पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. धावफलक तिथेच स्थिरावतोय. 28 या धावसंख्येवर आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला. एकही धावसंख्या खर्च केली नाही, परंतु या ठिकाणी चेंडूला लॉफ्ट केला. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार डीजे.
तीन चेंडू मागे एकही संख्या खर्च केली नव्हती, परंतु चौथ्या चेंडूवर आक्रमण चढवलं गेलंय फलंदाज जयदास. या ठिकाणी दांड्या उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. माघारी परतावा लागेल फलंदाज जयदास. या फलंदाजाला बॅक टू पेव्हिलियन. जास्त धावसंख्येने पराभूत झाला तर आपण मायनस मध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे. या ठिकाणी गल्ली रिझन निवडलाय. चेंडू जाईल. या ठिकाणी नजाकतचा वापर केलाय. चेंडू जाईल आउट ऑफ पार, सीमारेषा पार. चौकार टीजे. जरी यश प्राप्त नाही झालं तरी पण रन रेट कसा कमी होईल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. गायकर कंपनीच्या माध्यमातून अक्षय सर ड्रिंक्स घेऊन आलेले आहेत असं मला वाटतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असणार आहे जय पाटील. आता या सामन्यामध्ये आपण जर पाहायला गेलो तर 6 चेंडू आणि 29 धावसंख्येची आवश्यकता. 5 षटकर लगावावे लागतील, मारावे लागतील. 5 षटकार कोण मारेल. या ठिकाणी जोरदार प्रहार केलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तोवर 2 धावसंख्या सहजगत्या प्राप्त केल्या जातील. या ठिकाणी लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. मिडटेक या संघाच्या बाजूने, कारण असं वाटलं त्यांना की आम्ही सामना जिंकलोय, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काय घडेल काय बिघडेल हे अद्यापपर्यंत कोणी सांगितलेलं नाही आहे. अनेक भविष्यवाण्या खोट्या ठरल्यात या क्रिकेट जगतामध्ये. या ठिकाणी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र या ठिकाणी एक धाव छोट्या स्वरूपात प्राप्त केली गेली. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 41. आता गरज असेल 4 चेंडू आणि 26, म्हणजे औपचारिकता या सामन्यामध्ये फक्त आता बाकी आहेत. 4 चेंडू आणि 26 धावसंख्येची आवश्यकता. या ठिकाणी चेंडूला लॉफ्ट केलंय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही. माघारी परतावा लागेल फलंदाज मंगेश. बॅक टू पेव्हिलियन. या ठिकाणी विकेटची पडझड झाली. पाहायला गेलो तर 8 विकेट गमावल्यात गायकर कंपनी या खेळाडूंच्या माध्यमात या संघाने. जशी पान गलती व्हावी तशा पद्धतीने तर पहिला सामना जे हरले तर त्यांचा कर्णधार आणि याच सामन्यातून विजयी होणारा कर्णधार यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल होईल तिसऱ्या मॅचसाठी. याची नोंद दोन्ही संघाच्या संघनायकाने घ्यायची आहे. आता 3 चेंडू आणि 26 धावसंख्येची आवश्यकता. 8 फलंदाजांची पडझड झाली म्हणावी लागेल.
हां, या सामन्यामध्ये अद्याप कोणतीही टीम ऑलआउट झालेली नाही. म्हणजे एकंदरीत आता पाहू काय घडतोय काय बिघडतोय. रेकॉर्ड हे मोडण्यासाठीच असतात. जर आपण एकंदरीत पाहायला गेलो तर या ठिकाणी पंचांचा डिसिजन येतोय वाईट चेंडू. रोहित शर्मा लगातार 14 टॉच हरलाय. लगातार 14 टॉच हारण्याचा विश्वविक्रम झालाय रोहित शर्माच्या नावावर. हा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय कसं होऊ शकतो 14 टॉच हारणं, परंतु ते झालंय. या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कर्णधार हेमंत यांच्या माध्यमातून होताना पाहतोय. कारण सामना जरी आपण जिंकलो असलो तरी पण सामना सोडायचा नसतो. सामन्यामध्ये आपले कौशल्य दाखवायचं असतं, प्रतिस्पर्धी संघाला रोखून धरायचं असतं, असं या ठिकाणी काहीसं दाखवून देतोय. पादतालित्रीचा वापर झाला होता. चेंडूला फ्लिक केलं मिड विकेट रिजनमध्ये, चेंडूला फील्ड केलं जाईल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तद्वर 2 धावसंख्या सहजगत्या प्राप्त केल्या जातील. या 2 धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 45. आता शेवटचा चेंडू या षटकात येईल म्हणजे या ठिकाणी टीम ऑलआउट होणार नाहीये. या ठिकाणी चेंडूला टोलवलंय लॉंग ऑन रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोवर एक धाव सहजगत्या प्राप्त केली जाईल. या एक धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 46. या ठिकाणी विजयी श्री प्राप्त करतोय मेडिटेक स्पोर्ट रायगड हा संघ.